नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला भगरचं पीठ लागणार आहे. भगरला वरई देखील म्हटलं जातं. इथे मी भगर गिरणीमधून दळून आणलेली आहे. आता इथे आपल्याला बरोबर 2 वाटी एवढं हे भगरचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. याला मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे. तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे आणि गरम करून घेतलेलं पाणी असं थोडं थोडं घालायचे आणि याचं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे. इथे आज आपण भगरची भाकर तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पीठ हे मळून घेतलेलं आहे. असं हे पीठ मळून घेतल्यानंतर 4 ते 5 मिनिटं हाताने असं मॅश करून करून हे पीठ मळून घ्यायचे. असं हे पीठ मळून घेतल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळेच भगरची भाकर अगदी लुसलुशीत अशी तयार होते. आता पीठ मळून घेतलेलं आहे. यातील आपल्याला अर्धा गोळा घ्यायचा आहे आणि याला थोडंसं हाताने पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा उंडा हा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण भाकरी थापून घेणार आहोत. तर थोडंसं भगरीचं पीठ असं ताटामध्ये घालून घ्यायचे. तयार करून घेतलेल्या या उंड्यावरती देखील थोडंसं पीठ घालायचे आणि हाताला देखील थोडं पीठ लावून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला ही भाकर छान थापून घ्यायची. ही भाकरी थापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाकरी आपल्याला थोडीशी पातळ अशी थापून घ्यायची. अशी पातळ भाकरी थापून घेतल्यामुळे मऊ लुसलुशीत अशा या भाकरी तयार होतात. भाकरी थापून घेतलेली आहे. आता आपण हिला भाजून घेऊया. त्यासाठी तवा गरम करून घेतला. यावरती ही भाकरी घालून घ्यायची आहे. आता भाकरीवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला या भाकरीवरती लावून घ्यायचंय. आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि ही भाकरी आपल्याला गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे. भाकरीची वरची बाजू थोडीशी कोरडी झाल्यानंतर आपल्याला हिला उलटून घ्यायचं आहे आणि भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता भाकरी इथे आपली फुगायला सुरुवात झालेली आहे. मस्त अशी भाकरी टम्म फुगलेली आहे. तयार झाली इथे आपली मस्त अशी ही भगरीची भाकर. चवीला अगदी छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं मऊ लुसलुशीत अशी ही भाकरी तयार होते. याच पद्धतीने मी सर्व भाकरी तयार करून घेतलेल्या आहे. आता भाकरीसोबत खाण्यासाठी आपल्याला पिठलं तयार करायचं आहे. त्यासाठी तव्यावरती 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं. यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं. 1 इंच आलं घालायचंय. 3 हिरवी मिरची घातली आणि 1 चमचा शेंगदाणे घालून घ्यायचे. 1 ते 2 सेकंद याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. आता हे मी परतून घेतलं. याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याचा असा जाडसर आपल्याला ठेचा हा तयार करून घ्यायचा आहे. आता एका बाउलमध्ये 2 छोटे चमचे इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर हे तयार करून घ्यायचंय. आता लगेच पिठलं कसं बनवायचं ते बघूया. तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेला हा ठेचा आपल्याला यात घालायचा आहे. याला 1 ते 2 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचंय. ठेचा इथे परतून घेतला. आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे. हे तिखट फक्त रंगासाठी वापरलं जातं. आता 1 ते 2 सेकंद पुन्हा याला परतून घ्यायचे. आता यामध्ये 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी आपल्याला घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घ्यायचे आणि आता याला आपल्याला एक खडखडून उकडही काढून घ्यायची. बघू शकता याला छान खडखडून उकड आलेली आहे. आता यामध्ये 2 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. असा शेंगदाण्यांचा कूट घालून घेतल्यामुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते आणि चवीलाही हा पदार्थ अप्रतिम लागतो. तयार करून घेतलेलं राजगिऱ्याच्या पिठाचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. असं हे राजगिऱ्याचं मिश्रण यामध्ये घातल्यामुळे या पिठल्याला घट्टपणा येतो. आता याला मी मिक्स करून घेतलेलं आहे. सुरुवातीला बघू शकता या पिठल्याची थिकनेस या पद्धतीची आहे. गॅसच्या मंद आचेवरती आता आपल्याला हे 6 ते 7 मिनिटं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. याला मी शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही याची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीची आहे. पिठल्याला घट्टपणा आलेला आहे. यापेक्षा जास्त हे पिठलं घट्ट करू नका कारण हे थंड झाल्यावरती आणखी घट्ट होतं. असं हे उपवासाचं पिठलं चवीला अगदी भन्नाट लागतं आणि या पिठल्यासोबत तयार केलेली अशी ही भगरची भाकर चवीला अगदी भन्नाट लागते आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत तयार होते. या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये ही चाळण ठेवायची आहे. आता इथे मी 2 रताळी कट करून घेतलेली आहे. ही रताळी आपल्याला या चाळणवरती ठेवायची. यावरती झाकण ठेवायचं आणि इथे आपल्याला ही रताळी 15 मिनिटं शिजवून घ्यायची.
इथे मी ही रताळी बरोबर 15 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। बघू शकता छान अशी मऊसूत अशी ही रताळी शिजली गेलेली आहे। रताळी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। थंड झाल्यावरती याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। आता ही रताळी आपल्याला अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायची। इथे मी रताळी किसून घेतलेली आहे। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 2 चमचे साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचे। तूप चांगलं गरम करून घेतलं। आता यामध्ये हा तयार करून घेतलेला रताळीचा किस आपल्याला घालून घ्यायचा आहे। हा किस 2 ते 3 मिनिटं तुपावरती चांगला परतून घ्यायचा आहे। असा हा किस परतून घेतल्यामुळे तुपाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान येतो। आता याला मी परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी दूध घेतलं। यामध्ये 6 ते 7 केशरच्या काळ्या मी भिजण्यासाठी ठेवलेल्या होत्या, त्यामुळे बघू शकता दुधाला छान रंग आलेला आहे। आता हे दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। दूध घातल्यामुळे हे मिश्रण सैलसर झालेलं आहे। आता हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं घट्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं। याला मी शिजवून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर साखर जशी जशी विरघळेल तसं तसं हे मिश्रण पुन्हा सैलसर तयार होईल, त्यामुळे पुन्हा आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। याला मी शिजवून घेतलेलं आहे। इथे आज आपण रताळीचा शिरा तयार करत आहोत। तर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची, 2 चमचे काजूचे काप घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। इथे आपला हा रताळीचा शिरा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊयात। असा हा रताळीचा शिरा चवीला अप्रतिम लागतो आणि तोंडात टाकताच विरघळतो। लहान काय मोठे सुद्धा अगदी आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्यांची साल काढून घेतली। आता या शेंगदाण्यांची पावडर तयार करून घेतलेली आहे। यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालून घेतला, 1 चमचा वेलची पावडर घातली आणि पुन्हा याला मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने असं याला गूळ घालून फिरवून घेतल्यामुळे या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येते। आता यापासून आपल्याला लाडू तयार करायचे आहे। तर हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं। हाताने थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं। जर यामध्ये काही गाठी राहिल्या असतील तर त्या सुद्धा मुळतील। आता लाडू तयार करण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि या पद्धतीने याचा लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे। इथे मी हा लाडू तयार करून घेतला। याच पद्धतीने सर्व लाडू हे तयार करून घेतलेले आहे। असे हे शेंगदाण्याचे लाडू भरपूर सारं प्रोटीन्सयुक्त तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा अर्धा तास भिजण्यासाठी ठेवलेला होता। जो बारीक क्वालिटीचा साबुदाणा मिळतो तो मी इथे वापरला। हा लवकर भिजला जातो म्हणून मी इथे हा वापरला। तुम्ही मोठ्या साईजचा साबुदाणा सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला 1 मीडियम साईजचा उकडून घेतलेला बटाटा किसून यामध्ये घालायचा आणि 1 वाटी यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊया। 1 चमचा यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, 1 चमचा इथे मी जिरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। बघा इथे मी याचा हा गोळा तयार करून घेतला। इथे आपण सँडविच तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर हे सँडविच मेकर नसेल तर नॉनस्टिकच्या छोट्या पॅन मध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। या सँडविच मेकरला मी तेल लावून ग्रीस करून घेतले। आता हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं आपल्याला यामध्ये दाबून प्रेस करून घ्यायचंय। बघा इथे मी हे मिश्रण सँडविच मेकर मध्ये फिल करून घेतलेलं आहे। आता याला बंद करून घ्यायचं आणि हे सँडविच आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 मिनिटं एका साइडने भाजून घ्यायचे। एक साइड भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचं आणि दुसरी साइड देखील याची भाजून घ्यायची। बघा एक साइड छान याची भाजून झाली। आता अशाच पद्धतीने दुसरी साइड देखील याची आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे सँडविच छान भाजून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हे सँडविच चवीला अप्रतिम तयार होतं। ज्यांना तळलेले पदार्थ खायला आवडत नाही तर ते सुद्धा खूप आवडीने खातील, एवढं चविष्ट हे सँडविच लागतं। बाहेरून मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे तयार होतं आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असं बनतं। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, एवढं चविष्ट तयार होतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 कप साबुदाणा घालून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला
रंग चेंज होऊ न देता भाजून घ्यायचा आहे। जसा जसा साबुदाणा भाजला जाईल तशी तशी साबुदाण्याची साईज सुद्धा डबल व्हायला लागते। यावरून समजायचं साबुदाणा भाजून झाला। बघा इथे मी साबुदाणा अजिबात रंग चेंज न होऊ देता भाजून घेतलेला आहे आणि साबुदाण्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे। हा साबुदाणा पूर्णपणे आपल्याला एका प्लेटमध्ये आता थंड करून घ्यायचा आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा थंड झाल्यावरती काढून घेऊया आणि याची अशा पद्धतीची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। ही तयार करून घेतलेली पावडर आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला कच्च्या बटाट्याचे काप घालून घ्यायचे आहे। ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने हे काप मी मोजून घेतले। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचे, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे काप आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचे। आता अजिबात पाण्याचा वापर न करता याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण बारीक करून घेतलेल्या साबुदाण्याच्या पावडरमध्ये घालून घेऊया। यामध्ये आपल्याला पाव कप भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। बटाटा आपण बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये भरपूर सारं पाण्याचं मॉइश्चर आहे, त्यामध्ये सुरुवातीला याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। बघा हे पीठ तयार करण्यासाठी पाव कप पाणी इथे मी हे पीठ तयार करण्यासाठी वापरले आणि मस्त असं हे बघा मऊसूत पीठ इथे आपलं तयार झालंय। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहेत। आता पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण साबुदाणा न भिजवता क्रिस्पी आणि कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे बघत आहोत। तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा सुरुवातीला गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताने याला टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे। थोडंसं याला दाबून प्रेस करायचं। हे बघा अशा पद्धतीने इथे आपला हा वडा तयार झाला। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे। आता वडे फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे वडे घालून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। वडे हलके फ्राय झाल्यावरती असे तेलावरती तरंगायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे। हे वडे मी दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता वड्यांना रंग खूप सुरेख आलेला आहे आणि वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे। हे वडे चवीला अगदी भन्नाट लागतात, मस्त असे बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होता आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट असे बनतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।